ठाण्यामध्ये आज युवा सेनेच्या वतीनं छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला मराठी चित्रपटातील दिग्दर्शक विजू माने, अभिनेते संतोष जुवेकर, त्याचप्रमाणे आयोजक यज्ञेश भोईर हे देखील उपस्थित होते। यावेळी संतोष जुवेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असताना ते म्हणाले की संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट या चित्रपटामध्ये आहे आणि हा जीवनपट प्रत्येक मराठी युवकांनी पाहावा, जेणेकरून त्यांना छत्रपती संभाजी महाराज समजतील। तर विजू माने यांनी हा संपूर्ण चित्रपट महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजाची अतिशय महत्त्वाची युद्धनीती सांगणार असल्याचं सांगितलं। त्याचप्रमाणे आयोजक यज्ञेश भोईर यांनी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा चित्रपट सर्वसामान्यांना टॅक्स फ्री करण्यात यावा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाकडे, मराठी माणसाकडे जाईल, म्हणून आज स्क्रीनिंग हे मोफत केलं जाईल असल्याचं सांगितलं। छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवा सेनेचे आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना, युवा सैनिकांना दाखवावा। तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुवेकर आहे, ज्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे, आणि आमचे विजू माने आहेत। हे सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली। आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे। त्यामुळे तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी, ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसांनी, मराठी माणसांनी, आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांनी काय सोसलंय, हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी, त्यांची गाथा, जी शौर्य गाथा आहे ती युवा पिढी समोर सुद्धा यावी। कारण युवा पिढीलाही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजांनी या हिंदुस्थानासाठी, या हिंदूंसाठी काय केलं। आणि आज छत्रपती संभाजी राजे, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे, परंतु संभाजी राजांचा सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं, ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि त्या कलाकारांनी ज्यांच्यामध्ये काम केलंय त्यांना सुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो, कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर, युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे। आणि त्याचबरोबर आज यज्ञेशनी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे का हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, कारण सर्वसामान्याला तो बघता यावा। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे। आणि त्यांनी सुद्धा शब्द दिला आहे का हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करूया। आणि म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे यज्ञेशला सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे। आणि म्हणून शिंदे साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल आणि या सर्व कलाकारांचे। आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील ते अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी हा चित्रपट लोकांपर्यंत, प्रत्येकाच्या मनामनात हा चित्रपट जावा, लोकांच्या प्रत्येक सर्वसामान्याला हा पाहता यावा। मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काय आपल्याला हे चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर नागरिकांपर्यंत, प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा, असे मी सर्वांना हे करेल। ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा, कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे। बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण काम केलं होतं, परंतु श्री लक्ष्मण उतेकरांनी मला भेटल्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला संभाजी महाराज विजेच्या चपळाईने तलवार फिरवताना दाखवायचे आणि त्यासाठी तू विकीला ट्रेन कर, त्याचबरोबर इतर कलाकारांना ट्रेन कर। साधारणतः 8 महिने ही ट्रेनिंग चालू होती आणि आज तुम्ही बघता की असं कुठलं युद्ध राहिलं नाही की पाण्यातलं म्हणा किंवा जमिनीवरचं युद्ध म्हणा किंवा हवेतलं युद्ध, सगळे युद्धाचे प्रकार आपण या चित्रपटातून दाखवलेले आहेत। आणि मराठ्यांचा आणि आपल्या राजाचा जो काही शौर्याचा जो वारसा आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। अर्थात आकर्षित होतं, ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण उत्तम गोष्ट करतायत ते। आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 तारखेला आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा, यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं, केलेल्या कष्टाचं चीज होतं। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे
त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते. खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे. आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज जो तुम्ही शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे, अनेक फ्री शो, त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं. कारण लोक जेवढं हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ, आपल्या राजांच्या जवळ जातील. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे आज आरोग्य विभागाची चर्चा करण्यात आली. खासगी रुग्णाच्या बाहेर पारदर्शक फलक लावणे आवश्यक, अन्यथा कारवाई होईल असं खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले. मुंबई महानगरपालिका आयुक्तांची देखील भेट घेणार. तर नितेश राणे यांनी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या सरपंचांना निधी देऊ नका, जे महायुतीमध्ये आहेत त्यांचा विचार केला जाईल. कुठेतरी आता रस्ते सुरू होणे का आणि जो निधी आहे तो खरोखर ज्या ठिकाणी पाहिजे त्या मंत्र्यांच्या सुविधा जात नाही. का वाटतं येणाऱ्या काळात त्या तुमच्या भागात निधी कमतरता पडली तर काय? बघा, सध्या तरी आमच्या भागात तशी परिस्थिती नाही. आणि खरं म्हटलं तर जे लोकप्रतिनिधी असतात, आमदार खासदार असतात, आणि आम्ही सगळ्यांसाठी आहोत, सर्वपक्षीय लोक असू दे, काही असू दे, जो समाजाचा विषय असेल, जनसामान्यांचा विषय असेल, त्या विषयाशी, त्या समस्यांची आमची बांधिलकी आहे. त्याच्यामुळं असा तो कुठल्या पक्षाचं गाव आहे, कोणाची सत्ता आहे, हे काही न बघता मला वाटतं ठाणे जिल्ह्यात तरी तशा प्रकारचं राजकारण होत नाही. आतापर्यंत जे चालू आहे ते चांगल्या परिस्थितीत चालू आहे. आणि माझा विश्वास देखील आहे यापुढे देखील विकास कामांच्या बाबतीत असा कुठलाही पक्षीय भेदाभेद बघितलं जाणार नाही असा माझा विश्वास. तर धनंजय मुंडे बाबत पाहिलेलं तर नैतिकतेच्या जबाबदारीवर तिला राजीनामा दिला पाहिजे. मात्र स्वतः अजित पवार म्हणतात की तुम्ही जो प्रश्न त्यांना विचारा. का वाटतं पाठीशी घातला तर देवेंद्र फडणवीस देखील पाठिंबा देत आहे? बघा, आता धनंजय मुंडेचा तिथला जो विषय आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का जे देशमुखांचे मारेकरी आहेत हे त्यांच्याशी रिलेटेड आहेत, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. काही गोष्टीची आपण स्वतःहून जर विचार केला तर त्या बाबतीत माझं तरी मत आहे की धनंजय मुंडेंनी या बाबतीत राजीनामा द्यायला पाहिजे. तो याच्यासाठी द्यायला पाहिजे की ह्या केसची जोपर्यंत शहानिशा होत नाही, पूर्ण चौकशी होत नाही, तो पण राजीनामा द्या. आणि त्या चौकशीत काय आढळलं नाही तर तुम्ही पुन्हा विराजमान व्हा. परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहणे म्हणजे चौकशीत इंटरफेअर होणे हे नक्कीच आहे. भिवंडीत देखील गुन्हेगारी वाढत आहे, तुम्ही देखील आवाज उचलला होता. तुमचं काय मी 3 दिवसापूर्वी देखील माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतली. भिवंडीत खूप मोठा ड्रग्सचा विळखा चालू आहे. 6 महिन्यापूर्वी भिवंडीत ड्रग्सचा सगळ्यात मोठा साठा 800 करोडचा साठा हा जप्त केला. त्या याच्यात फक्त 2 लोकांवर कारवाई झाली, जे लोक फक्त तिथे काम करत होते. खरं म्हटलं तर याच्यातला जे प्रमुख आरोपी आहे याच्यावर कोणावरही कारवाई झालेली नाही. आज ही भिवंडीत राजोसपणे हे सगळं चालू आहे. ही सगळी क्रिमिनल लोक, जे गुंड लोक आहेत, जे तडीपारीतून गेलेले आहेत पण तडीपारीला न जाता इथं भिवंडीत वास्तव्यास आहेत, ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा असेल, खंडणीचा गुन्हा असेल, अशा सगळ्या गुन्हेगारांवर पुन्हा एकदा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी माननीय अमित शाह साहेबांकडे केलेली आहे. आणि ड्रग्सच्या या प्रकरणात चौकशी व्हावी आणि त्यांनी देखील तसं मला शब्द दिला, माझ्यासमोर या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश दिले. तर जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून गडकरी आले. आता बोलला की कुठे भाजपच्या वाटेवर नाही, हे मला माहीत नाही. खरं म्हटलं त्यांचा काल वाढदिवस होता पण ते विथ फॅमिली बाहेर होते. मी देखील कॉल करत होतो पण असं काय मला वाटत नाही. शेवटी हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, एक परंपरा वेगळी राहिलेली आहे. इथं सगळे लीडर जरी काही असला, एक आपसातले मतभेद असले तरी राजकारणाच्या पलीकडं जे संबंध जपायला पाहिजे सगळे राजकीय नेते जपतात. त्याच्यामुळे असा काही विषय नाही. सर हिंदी बताइए सर. ठीक का सर, आरोग्य विभागाची एक बैठक पार पडलेली आहे. का सांगाल कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली? आज जो काही आरोग्याचा विषय फक्त माझ्या लोकसभेतच नव्हे, बाकी देखील आपण कल्याणचा पाहिला असेल, मुरबाड, शहापूर, भिवंडी, डोंबिवली, आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आरोग्याचा विषय पाहिला. पहिले तर कुठल्याच पेशंटला
योग्य ती ट्रीटमेंट दिली जात नाही. कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढी शासकीय रुग्णालय आहे, या शासकीय रुग्णालयात पदं खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर्स नर्सेस हे सगळे कमी असल्यामुळं साहजिकच लोकांना जे काय सेवा द्यायला पाहिजे, त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि त्या माध्यमातून अनेक शासकीय हॉस्पिटल, मग आरोग्य केंद्र असतील, उपजिल्हा रुग्णालय असेल, ही सगळी लोक, हे सगळे डॉक्टर्स या पेशंटला प्रायव्हेटमध्ये पाठवतात. आणि प्रायव्हेटमध्ये आपण पाहिलं असेल, जी काही त्यांची पिळवणूक केली जाते, जो काय बिल आकारला जातो, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा मी माहिती घेतली आणि म्हणून त्या संदर्भातच आज साहेबांकडं जे डेप्युटी आहेत डॉक्टर अशोक साहेब यांच्याकडे आज चर्चा झाली आमची. आणि या संदर्भात काही सूचना या मी देखील त्यांना दिलेल्या आहेत, त्यांच्या देखील सूचना मागवलेल्या आहेत. ह्याच्या पुढे आपण पाहिलं, सगळे खाजगी हॉस्पिटल पाहत असाल, कुठेही असा जो ट्रीटमेंट विषयी जो काय डिस्प्ले लावायला पाहिजे, हा तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. कारण खरं म्हटलं तर हे कायदेशीर आहे आणि कंपल्सरी आहे, परंतु कुठलाच प्रायव्हेट हॉस्पिटलवाला ते डिस्प्ले लावत नाही. तर याच्या पुढं जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये तो डिस्प्ले नसेल आणि तोही समोर रिसेप्शनच्या समोर तो डिस्प्ले असलाच पाहिजे, तरच, नाही तर त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या देखील विनंती वजा सूचना ही सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या डॉक्टर्सना देखील केलेली आहे. आणि खास करून ग्रामीण भागात प्राधान्याने लक्ष देऊन, आता भिवंडीचं IGM हॉस्पिटल आहे असेल, आपण सगळं पाहिलं असेल, या IGM हॉस्पिटलमध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे, एवढी घाण आहे. रुक्मिणी हॉस्पिटलला जा तुम्ही, अपुरे डॉक्टर, एक तर एवढी मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येला पुरेसं स्टाफ नसल्यामुळं लोकांची खूप हेळसांड होते आणि गोरगरीब लोक. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, तर आमच्याकडे जेवढे डिलिव्हरी पेशंट येतात, मी मुद्दाम IGMला विचारलं, शहापूरला विचारलं, मुरबाडला विचारलं, सगळ्या ठिकाणी जी डिलिव्हरी पेशंटची परिस्थिती पाहिली, एक धक्कादायक परिस्थिती आहे की 100तून 25 ते 30% ज्या 100% डिलिव्हरी होतात, त्या 25 ते 30% सिझरिंग होतात. तर हा आज बिझनेस झालेला आहे, किंवा सिझरिंगच्या नावाखाली आमच्या माता भगिनींना घाबरवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मी नांदापूरकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या काही सूचना करायच्या होत्या, जे काही आदेश द्यायचे होते, मी ऍप्लिकेशन देखील दिले. काही वर्क ऑर्डर असतील, काही निधी असतील, त्याच्यामुळे काही कामं थांबलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या संदर्भात त्याचा पाठपुरावा केला जाणार. पालकमंत्र्यांना देखील आपण भेटला की त्यांना संदर्भात पदभार केला नाही. बघा, आता जी काही कामं आहेत, म्हणून ह्या मीटिंगमध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललो होतो आणि सगळ्या डॉक्टर्सना हे म्हणून मी सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जी काही पेंडिंग असतील कामं PWDची, आणि बरीचशी जी काही पेंडिंग होती, बदलापूरची 2 कामं पेंडिंग होती, मी त्वरित DPOना फोन लावला आणि उद्याच बदलापूरच्या त्या कामांसंदर्भात PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोलले की उद्या दिशा समितीची मीटिंग आहे, त्या संदर्भात तिथंच त्या गोष्टी देखील केल्या जाईल. आणि जिथं जिथं आवश्यकता असेल, मी त्यांना सांगितलं, काही ॲम्ब्युलन्सची देखील रिक्वायरमेंट आहे, त्यांना मी सांगितलं, मी सगळ्या आमदारांना रिक्वेस्ट करेन, मी देखील तुम्हाला 2-3 ॲम्ब्युलन्स देईन, पण जिथे जिथे ज्या आवश्यकता आहे तुम्ही देखील आम्हाला सूचना करा आणि आम्ही त्याप्रमाणे फॉलो करू. टक्केवारीमुळे कुठेतरी कामं अडली, तुम्ही थेट सांगितलंय टक्केवारी घेत असतील, तर अशा प्रकारचे टक्केवारी घेऊन कुठेतरी कामं थांबली नाही पाहिजे. सूचना हे स्पष्ट निर्देश एकदम दिलेले आहेत. तर अनेक वेळा आपण पाहता, म्हणजे याच्यातला एक विषय सांगतो, 1 वर्षापूर्वी जो आरोग्य विभागाकडून यांच्याकडे PWDकडे मान्यतेसाठी पत्र गेला, 1 वर्ष जर आरोग्य विभागाचं काम थांबत असेल तर तुम्ही सांगा, ही सर्वसामान्यांची प्रतारणा नाही का? सर्वसामान्यांना अन्याय नाही का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय असेल आणि शिक्षणाचा विषय असेल, या कुठल्याही बाबतीत ह्यापुढं या जिल्ह्यात हलगर्जीपणा होता कामा नये आणि जेही अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर मी तरी त्वरित कारवाईची मागणी करणार. शहापूरमध्ये जागा नाही असं देखील समोर आले, मात्र टोलीतनं नाही, जागा नाहीत, हे त्या जागा नसल्यामुळे डोंगराळ भागात देखील जागा अजून होत नाही, सिमेंटचे रस्ते नाही, जागा नाहीत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की शहापुरात शासकीय भूखंड एवढे मोठ्या प्रमाणात आहेत, तुम्ही सांगा फक्त एरिया, तुम्हाला कुठल्या एरियात किती जागा पाहिजे. तेव्हा त्यांनी आता सांगितलं का त्यांनी भातसाच्या इथे एक जागा फायनल केलेली आहे, 10 एकरच्या वर आहे. मग ते मला बोलले का ती जागा जवळजवळ आम्ही फायनल केली.
त्याच्यामुळे तो तिकडं हॉस्पिटल होईल. जागेचा तसा कुठंही काही प्रॉब्लेम नाही. सर गेल्या काही दिवसांनी तुम्ही जिल्हा निवडणुकीची बैठक पार पडली त्यामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांसमोर जो पाणी प्रश्न उपस्थित केला होता. शहापूरमध्ये अनेक धरणं आहेत परंतु इथल्या स्थानिकांनाच पाणी नाहीये. आता उन्हाळ्याचे दिवस येतात, काय वाटतं कशा प्रकारे शहापूर वस्तीची तहान भागेल? बघा, पाणी प्रश्न म्हणून मी पालकमंत्री महोदयांसमोर बोललो की आपण सगळेजण ठाण्याला पाणी पाहिजे, मुंबईला पाणी पाहिजे, परंतु ज्यांच्या घशाखालून हे पाणी येतं त्या शहापूरकरांना मुरबाडकरांना कोण पाणी देईल? आणि याच्या पुढेही सांगतो, आता गुरुवारपर्यंत माझं अधिवेशन होतं, 2 दिवस प्रयागराजला होतं. आता हे लोकांना भेटण्याचे पुढच्या आठवड्यात मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची देखील भेट घेणार आहे. आणि हा जो पाणी प्रश्न आहे की या पाणी प्रश्नासाठी जोही खर्च असेल त्याच्यातील कमीत कमी 50% खर्च हा मुंबई महानगरपालिकेने उचलावा आणि त्यांनी आमच्या लोकांना ती सेवा द्यावी. कारण आज आमच्या घशाकडून तुम्ही पाणी तिथपर्यंत नेता, आमच्या जागा जमिनी गेलेल्या आहेत, तिथून पाईपलाईन गेलेली आहे आणि आमच्यासाठी जर तुम्ही तशी तरतूद करत नसाल तर याच्या पुढं शहापूर, मुरबाड किंवा भिवंडी या विभागातून मुंबईला पाणी जाणार नाही जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर. आणि पुढच्या आठवड्यात मी त्या संदर्भात मुंबई महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवाल बर्डी येथे फटाक्यांच्या कंपनीत स्फोट झालेल्या घटनास्थळी भेट दिली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्यानं 2 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एशियन फायर वर्क्स या कंपनीला फायर ऑडिटमध्ये मागच्या वर्षीच परवानगी नाकारण्यात आली होती, तरी या कंपनीत बारूद आणि फटाके तयार केले जात होते असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या कंपनीचा मालक सोहेल अमीन आणि मॅनेजर सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. अरविंद ढालेले आणि श्रीधर ढालेले आवाज द्या. फक्त 2 मुलं अरविंद ढाले आणि श्रीधर ढाले. नाही, फक्त आम्हाला आमचा पेमेंट लागू पाहिजे ना. आम्हाला आमचे हक्काचं जे काही आहे ते पाहिजे. हक्क पाहिजे ना आम्हाला. आम्ही हे पुढे बाया कामा करणारे आहो. आणि एसआय नाही गटत सर. दोन्ही पाय गेले साहेब माझ्या मुलाचे अजून एकही कोणी आलं नाही. माझा मुलगा गावातून घरी आहे साहेब. दोन्ही पाय अरे याचा भाऊ आहे, त्याला उठून बसणं नाही होत. त्याला येथे आणि इथे लागला आहे. आमचा पीएफ काही सुविधा काही नसल्यासारखी आहे आम्हाला. फक्त आम्हाला आमचा हक्क मागायचा आहे. आम्ही पेमेंट बी कम आहे. 8 घंट्याचा 8,500 रुपये महिना आहे. आणि सेफ्टी काहीच नाही आहे. आणि पीएफ कोणाला 9 वर्ष झाले सर, कोणाला 8 वर्ष झाले, कोणाला 7 वर्ष झाले, कोणाला 5 वर्ष होऊन पीएफ नाही कटला. अप्रोल आहे आणि मास आहे नाही. त्या साडीवर येणे आणि त्या साडीवर जाणे. तेरीगावची साडी नाही, त्यावर जर पुढे आग लागली बस मग शकतो. बारून अंगाला चिमकतो. स्फोट झाला, आम्हाला पळायला जागा नव्हती. एकामेकीच्या अंगावर पडू पडू एवढे बाय हा मुलीला लागलं हिच्या पायाला लागलं. ते रेखाबाई वानकडे तेव्हाच आम्हाला पेमेंट थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या सर. तुम्ही मदत करा आमची थोडी. बाजूला एसबीएल कंपनी रोकडे सर आहे आमच्या गावात. मोठा प्लॅन आहे तिथे 20-20 घंटे काम चालतात. आणि तिथं नाही सेफ्टी वगैरे. अरे डिश वाले कोण? इंडस्ट्रियल सेफ्टी वाले तुम्ही तर बाकी बारूद कंपनी चेक केला का? सेफ्टी कर्मचाऱ्यांचे बूट्स आहे हे आहे ते आहे. त्यावेळेस जो स्पेशल ड्राईव्ह घेतला सगळ्या कंपनी आता घ्या ना पुन्हा एकदा. स्पेशल ड्राईव्हसाठी मागे CP सरांनी आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी मॅडम जे होते त्यांनी ऑर्डर काढल्या होत्या. आता आपण सर असं
मी लेटर देतो ना साहेबांच्या आदेशांनी मी लेटर देतो. आपले लेबरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी विनिता सिंगल मॅडम जे होते ना आधी कामगारचे, त्यांनी त्यावेळेस काय झालं होतं सर, आपला स्फोट झाला चामुंडीचा. त्याच्यानंतर त्यांनी एक मिटिंग घेतली कमिशनर ऑफ पोलीसच्या अंडर आणि सगळ्या पेसूवाल्यांना बोलावलं होतं, ते सगळ्या फॅक्टरीवाल्यांना, आणि मग डिपार्टमेंटला बोलावलं होतं. 12-13 डिपार्टमेंटचे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट जाऊन कंपनीमध्ये इन्स्पेक्शन करतात, स्पेशल ड्राईव्हचा. आणि तो फार मोठ्या प्रमाणात स्पेशल ड्राईव्ह घेतला होता, कारण त्रुटी आपल्याला त्यावेळेस झाली. ठीक आहे, आता एक काम करा कारण हे जेवढे एक्सक्लुझिव्ह वाले आहेत त्यांना एकदा बैठक आपल्याकडे बोलवा आणि मला बाकी उद्या जेवढे बाकी एक्सक्लुझिव्ह वाले आहेत त्याच्यावर त्यांचा लेबर इन्स्पेक्शन करा. कोण करेल लेबर कमिशनर कुठे आहे? येस सर, आपण आमच्याही मार्फत 200 जवळपास खटले आमचे जेल दाखल केले वेगवेगळ्या स्पेशल ड्राईव्ह यांचे तुम्ही गुन्हे दाखल करणार जर हे जर प्रकारचे करते वगैरे तुम्ही पोलीस केस करा का? पोलिसांकडे काय देत नाही सर. JMFC कडे जातात म्हणजे आपल्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कडे दाखल करण्याची प्रोव्हिजन ॲक्ट. पण हे जर या पद्धतीने जर आम्ही 70 आहोत. 70 आहे 70 काम त्यांच्या बयान घेऊन त्यांच्याही पीएफ वगैरे किती काम करतात, किती पीएफ भरला नाही आहे, किती मिनिमम वेजेसचे कॅल्क्युलेशन करा, मिनिमम वेजेस किती दिले पाहिजे होते, किती दिले आहेत. सर याच्यात लेडीजचे 3000 रुपये कमी, जेंट्सचे बरोबर आहे 11,700 त्याची रिकव्हरी काढतो. रिकव्हरी काउंट कमी येस सर, आमच्या लेबर ऑफिसरनी केला इन्स्पेक्शन. किती वर्ष मोबाईल सर कॅमेरा आहे एक तर माझ्या नंबरवर काय काय झालं, माझा नंबर तुम्ही एस टाका, पूर्ण एस टाका, हे झालं नाही. सेव्ह करून देऊ का? काय काय केलं सांगा मला. आजूबाजूच्या कंपनी सांगा काय करून. ते विजिट देणार आहे. मगाशी बोललो आपण बाजूच्या कंपनी जाऊया कारण तिथे लेबर खूप आहे आणि यापेक्षा जास्त मोठी आणि इथे कमी झाली आहे पण तिथे जास्त होईल. फोन नाही भेटणार, SMS टाका. तुम्ही मला फोन नाही उचलला. सर्व 2 वाजता कॉल करेल, तुमच्याकडे नंबर आहेच त्यांच्याकडे. स्फोट झाला काल आणि 4 यापूर्वी या ठिकाणी जे प्लांट्स आहेत 4 घटना यापूर्वी गेल्या 2 वर्षामध्ये झालेल्या आहेत. 4थी घटना अशा प्रकारची. कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला 1:30 वाजता, एशियन फायरवर्क नावाची ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला, मळावी आणि रजक हे 2 काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले. 3 जखमी आहे. त्यांची जखमीची उपचार सुरू आहे. पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की 1 जुलै 2024ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट, जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती, बंद करण्याची नोटीस दिली होती. नोटीस दिली असतानासुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती. खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे. कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे. मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण ची चौकशी करणार आहोत आणि जे जे दोषी आहेत, म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे, या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहे. परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे. शासनाकडूनही त्या परिवाराला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे. पण दोष पूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे. पण त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू. सोहेल अमीन नावाचा जो माणूस आहे तो घेतो, विकतो
आणि आमदारांनी, तुमच्या स्थानिक आमदारांनी, चरण ठाकूर यांनी मागणी केली आहे की सोहेल अमीन नावाच्या व्यक्तीवरती कारवाई होईल. तो व्यक्ती सध्या कुठं आहे, तुमच्या काही हाती लागला आहे? नाही, अजून पोलिसांनी अटक अजून झाली नाही आहे. त्याची अटक लवकरच होईल, कारण ऑलरेडी क्लोजरची नोटीस दिली होती 1 जुलैला आणि बिना शासनाच्या परवानगीने किंवा जे काही नियमाप्रमाणे सुरू नव्हतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसाची इन्क्वायरी उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामध्ये मग दोषी जे जे असतील त्या सर्वांना पोलीस अटक करतील. पेसचं ऑफिस नागपूरमध्ये, हेड ऑफिस पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. नागपूरमधूनच सगळे लायसन्सेस जे आहे ते इश्यू केले जातात देशभरामध्ये. त्यामुळे नागपूरसाठी अपॉर्च्युनिटी पण आहे ही की असे खूप साऱ्या इंडस्ट्रीज नागपूरमध्ये आलेल्या आहे, कारण की हेड ऑफिस नागपूरमध्ये आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीज पण राहिल्या पाहिजे, सेफ्टी पण राहिली पाहिजे, उद्योग पण चालले पाहिजे आणि काम हजारो लोक या इंडस्ट्रीवर डिपेंड आहे. त्यामुळे सेफ्टी पण आणि पेसोचं नागपुरात ऑफिस, त्यामुळे काय डेव्हलप नाही, पूर्ण आमचं जे काही त्यांचं ऑफिस आहे, ज्या ज्या बाबी या ठिकाणी पाडून म्हणजे नियमाचे पालन करून अशा इंडस्ट्री चालवल्या पाहिजे, कारण फार सेन्सिटिव्ह त्या ठिकाणी काम आहे. या ठिकाणी बारूद तयार करणे किंवा बारूदचा कारखाना असणे फार सेन्सिटिव्ह काम आहे. त्यामुळं जे नियम आहे त्या नियमाचं पालन केलं नाही तर असे स्फोट होतात आणि ऑलरेडी 7-8 नियमांचं उल्लंघन केलं आहे या कंपनीने. त्यामुळं मला असं वाटतं हा सिरियस गुन्हा आहे. यामध्ये आता 2 दिवस पुन्हा लागतील आणि मग जे काही कडक कारवाई जी आहे ती करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे. म्हणूनच मी या ठिकाणी व्हिजिट केली आहे की दोषींना कारवाई झाली पाहिजे आणि परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. सर, संतोष आता इथनं एवढ्यासाठीच बोलू. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना यांच्या वतीनं युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्तानं विधानसभा कर्जत, खालापूर, उरण, पनवेल, पेण, अलिबाग येथील युवा सेना पदाधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्यानिमित्तानं युवा सेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती लावली. तर युवा सेना, युवती सेना आणि कॉलेज कक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी युवा महाराष्ट्र विजय दौरा याची सुरुवात 2 दिवसापूर्वी मी सावंतवाडीपासून सुरुवात केलेली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, राजापूर, गुहागड, चिपळूण, खेड, दापोली, महाड आणि आज या ठिकाणी कर्जतला ह्या दौऱ्याची सांगता आहे. आणि मी खरा मनापासून आदरणीय महेंद्र थोरवे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की एक अतिशय चांगली बैठक आज त्यांच्या नेतृत्वाखाली या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आली होती. माझे मित्र प्रसाद थोरवे, आमचे जिल्हाध्यक्ष अक्षय असतील, आमचे तालुका अध्यक्ष अमर असेल आणि आमचे विभागाचे सचिव रुपेश पाटील, मी यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. कुठली सभा नव्हती, फक्त त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करून पुढे संघटना आपल्याला कशी वाढवता येईल आणि संघटनेच्या माध्यमातून अनेक असे वेगवेगळे कार्यक्रम कसे राबवता येईल ह्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम हे या जिल्ह्याच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये नक्कीच हे राबवले जातील, हे सुद्धा आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. नाही, नक्कीच कर्जत विधानसभा मतदारसंघातली जी आमची युवा सेना आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते पुढाकार घेत असतात. आणि फक्त आज कसं आहे, जरा कर्जतमध्ये ही बैठक घेतल्या असल्यामुळे बाजूच्याही विधानसभा मतदारसंघामध्ये ह्याचा इम्पॅक्ट होणार असा माझा विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले उपक्रम हे युवा सेनेच्या माध्यमातून आणि युवा सैनिकांच्या माध्यमातून राबवले जातील, हे मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे. मराठी माणूस द्विधा मनस्थितीत सापडलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी एकत्र यावेत. मराठी माणूस आपली वाट पाहत आहे, अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवन समोर लागलेत. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी मध्ये बांगलादेशी नागरिकांना खोटे जन्म प्रमाणपत्र दिल्याचं प्रकरण मध्ये उघडकीस आलं होतं. यापूर्वी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणावरून पुन्हा एकदा किरीट सोमय्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.
शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी व बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक कोलवडमधील शेत शिवारात सादर करण्यात आले। नमस्कार, मी आर.टी. म्हस्के, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग बुलढाणा। आज कोलवड येथे कॉर्नफ्लाय डायनॅमिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं NSS कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे, तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला होता, आपण बघितला। आताच आपण जे या शेतामध्ये उभे आहोत, ही चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना हे त्याचं महत्त्व पटवून सांगितलं। ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते, त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण, साधारणतः एक 10 ते 11 लिटरची पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली, साधारणतः एक 6 लक्ष रुपये अशी त्या ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील 70 ते 80% पर्यंत अनुदान मिळते। सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही, परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत, FPO आणि शेतकरी गट आहेत, तर गटा मिळून, कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि इतर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं, म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल। आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या फवारणी पंपाने फवारणी करतो, मग ते पॉवर स्प्रे असेल किंवा नॅपसॅक स्प्रे असेल, तर यामध्ये काय होतं की मजुरांची उपलब्ध मजूर वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो। या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। कॉर्नफ्लाय डायनॅमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते। कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृणाल कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले आहे। डायनॅमिक्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या क्षेत्रात फवारणी करण्याच्या दृष्टीने जे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे, त्याचा सर्व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि खूप शेतकऱ्यांचा यामध्ये असा फायदा होणार आहे की पैसा, माणूस याची सुद्धा यामध्ये बचत होणार आहे। म्हणून पुनश्च एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्याही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला मॅनपॉवरचा आणि एकूण पैशाची आपली बचत करता येईल। श्रमांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं, वेळ वाचतो आणि कीटकनाशक फवारणी अधिक कार्यक्षमतेने केली जाते। खरीप आणि रब्बी हंगाम तसेच फळबागांवर ड्रोनचा वापर रोग नियंत्रण आणि पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक आर.टी. म्हस्के यांनी दिली आहे। नमस्कार। आता हे आजचं जे ड्रोन चालवलं इथं कृषी विभागानं, तर एकदम पटलं
आणि पुढं चालून आम्ही याच्यावर काहीतरी इलाज करू आणि जर भाड्याने मिळालं किंवा विकत मिळाले पुढं चालून तर जर विकत घ्यायचा प्रयत्न करू. काय फायदा होईल तुम्हाला त्याचा? आम्हाला हे मजुरी गिजरीत कमी मजुरी पडेल. याच्यात जास्त मजूर लागतं आम्हाला पायडल पंपानं आहे त्यांना स्प्रे पंपानं. राज्याचे आदिवासी विकास तथा यवतमाळ जिल्हा भाजपचे संपर्क मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री अशोक उईके यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील 3 लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे अशी माहिती देखील दिली. सदस्य नोंदणीचं अभियान संघटन पर्व हा विषय घेऊन देशामध्ये राज्यामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. देशामध्ये सदस्य नोंदणीचं अभियान विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू झालं होतं. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्याची निवडणुकीच्यामुळे उशिरा सुरू करण्यात आली होती. आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी, आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून 1 कोटी सदस्य बनवून एक नवा विक्रम तयार केला. त्यामुळे सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून उत्सव आणि आनंद साजरा करतात. परंतु एवढ्याचं समाधान नाही. आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की मी 1.5 कोटी सदस्य बनवणार. त्यामुळे माननीय बावनकुळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी 2 वेळा तारीख वाढवून दिली आणि दिनांक 19 तारखेपर्यंत 100% 1.5 कोटी सदस्य या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य राहील असं आम्हा सर्वांना विश्वास दर्शवण्यासाठी आज संघटन पर्वाची बैठक घेतली. 4 विधानसभा मतदारसंघाचे कोर ग्रुपच्या सदस्यांना बोलावलं. कोर ग्रुपच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं येणाऱ्या काळामध्ये प्राथमिक सदस्यासह सक्रिय सदस्य, बूथ समित्या गठीत करणे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा नियुक्त करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना देऊन आज संघटन पर्वचा एक उपक्रम म्हणून, एक भाग म्हणून आज यवतमाळ जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, हितगुज साधला आणि निश्चितच या संघटन पर्वाच्या माध्यमातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यासोबत एक काम करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळावा या दृष्टीने माझ्याकडे जबाबदारी दिलेली असल्यामुळे आज समस्त पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली. भविष्यामध्ये निश्चितच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी संघटन पर्वाचा उपक्रम म्हणून यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून यशस्वी काम करू असं सर्वांना आश्वासित करतो. आपण सर्वजण त्या पत्रकार परिषदेला आलात, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करायला सांगितला. 100 दिवसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, गरिबाचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रकारचा कृती आराखडा करून भविष्यामध्ये 100 दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला विकासाचा आराखडा गतीने चालेल असं सर्वांना आश्वासित करतो आणि खूप खूप धन्यवाद देऊन 2 शब्द थांबतो.